6 फेब्रुवारीला शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचं आगमन होत आहे। या अंतर्गत अमरावती व परतवाडा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। परतवाडा व अमरावती येथे जाहीर सभा होते आहे। अमरावतीच्या नेहरू मैदानावर 6 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, छगनराव भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत। 2014 पासून सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप सरकारच्या काळात जनतेची निराशा झाली आहे। हा वाढता असंतोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्यात परिवर्तन यात्रेचं नियोजन करण्यात आलंय। सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याने आता जनतेच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेस दाद मागणार आहे। लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या वतीने लोकसभेचे संभावित उमेदवार म्हणून दिनेश बुब यांचं नाव सांगण्यात आलं। प्रमोद इंगळे यांचंही नाव समोर येत आहे। पक्षश्रेष्ठी उमेदवार ठरवतील असं महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय खोडके यांनी सांगितलं। बडनेरा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार सुलभाताई खोडके निवडणूक लढवणार का असा पत्रकारांनी प्रश्न केला असता सुलभाताई खोडके अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचंही संजय खोडके यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजयराव खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, नगरसेवक दिनेश बुब, अविनाश माळरीकर, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, धीरज श्रीवास, प्रशांत धर्माळे, श्रीधर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। नगरसेवक दिनेश बुब यांना पत्रकारांनी प्रश्न केले। बुब यांनी दर्यापूर मधून निवडणूक लढवली याबद्दल विचारलं असता ती निवडणूक लढवावी लागली ते वेगळं राजकारण होतं असं दिनेश बुब म्हणाले। जवळपास कोणत्याही पक्षात 25-30% कार्यकर्ते असे असतात जे सत्तेच्या मागे असतात। सत्ता आली की येतात, सत्ता गेली की जातात किंवा हा प्रकार सर्व पक्षातच लागू आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे हाडाचे कार्यकर्ते होते की जे फक्त पवारसाहेब आणि पवारसाहेबांकडे पाहून इतके वर्ष या पक्षात होते, त्याच्यात कुठेही फार काही असा बदल झालेला मला तरी आपल्या जिल्ह्यात तरी नाही जाणवला। किंवा आज BJP कडे चालले गेले या जिल्ह्यातले काही लोक किंवा सेनेकडे गेले, असं काही कुठं घडलेलं फार मोठ्या प्रमाणात असं मला काही दिसत नाही। म्हणून हा जो पक्षाचा जो कार्यकर्ता होता तो पक्षाचा कार्यकर्ता आजही त्याच ताकदीनं उभा आहे। फक्त त्यांना मॉरल वाढवून त्यांना पुन्हा आपल्याला ॲक्टिव्ह करावं लागणार आहे, क्रियाशील करावं लागणार आहे आणि त्या क्रियाशीलतेवरच या पक्षाचं पुढचं भवितव्य राहील आणि या पक्षाचं भवितव्य या जिल्ह्यात चांगलं राहील। सर्व कार्यकर्ते सहकार्याचे भाऊ नेमकं सांगा, लोकसभेकरता आपलं नाव चर्चेत आलेलं आहे, नावाच्या यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे, काय सांगाल आपण राष्ट्रवादीचे उमेदवार राहाल? सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय संजय भाऊ खोडके तसेच त्यांच्या काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माझं नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून सुचवलेलं आहे। हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांच्या युतीचा उमेदवार कोणी लोकसभेचा याच्याकरता माझं नाव सुचवलेलं आहे। त्याकरता एक छोटासा कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। जर पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चितपणे मी माझे सर्व समर्थक मित्र, माझे जे जिल्ह्यातील हितचिंतक कार्यकर्ते आहेत ते तन्मन धनाने या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत। भाऊ, एक आपण नगरसेवक आणि एक समाजसेवक आणि मागील इलेक्शनमध्ये आपण दर्यापूरमध्ये विधानसभा लढलेली आणि एकदम आपण लोकसभा लढणार आहे, काय वाटतं आपल्या अमरावती जिल्ह्यात? दर्यापूरला जी विधानसभा मी लढली ते का लढली हे उघड रहस्य आहे, ओपन सिक्रेट आहे। का लढली? का अनैसर्गिक घराणेशाही जी जिल्ह्यावर थोपवण्यात आली होती त्याला कोणी ना कोणी पायबंद घालणं गरजेचं होतं। म्हणून मी दर्यापूरला जाऊन 50 किलोमीटर दूर जाऊन एका रात्रीतून तिथं निवडणूक लढली आणि तिथं मी जे साध्य करायचं होतं ते साध्य केलं। प्रत्येक निवडणूक ही विजयी होण्याकरता लढल्या जात नसते आणि आता मी जरी अमरावती महापालिकेत चौथी टर्ममध्ये नगरसेवक असलो तरी गेल्या 32 वर्षापासून मी शिवसेना या पक्षामध्ये जिल्हा पातळीवर, शहर पातळीवर, संयुक्तरित्या जिल्हा व शहर पातळीवर अनेक पदावर काम केलेलं आहे। माझे जे सामाजिक उपक्रम चालतात,
जे लोकोपयोगी उपक्रम चालतात, रुग्णसेवेविषयी जे उपक्रम चालतात, त्याची व्याप्ती अमरावती जिल्हाच नव्हे तर अमरावती जिल्ह्याच्या आसपासच्या कमीत कमी 300 किलोमीटरच्या आसपासच्या परिसरामध्ये माझ्या उपक्रमांद्वारे लाभार्थी असलेले अनेक लोक आहेत. त्यामुळे माझे वैयक्तिक कामाची माझ्या गणेशोत्सव मंडळाची व्याप्ती ही जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा आहे, हे मी नमूद करू इच्छितो. सांगा कोणत्या पत्रकार परिषदेमध्ये काय उद्देश काय मुद्दे काय? 5 वर्षामध्ये केंद्र शासन व राज्य शासनाच्या सरकारने BJPच्या सरकारने जे समाजातील प्रत्येक घटकाच्या संदर्भातले जे काही निर्णय घेतलेले आहे त्यामुळे पूर्ण असंतोषाचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या सर्व लोकांच्या सोबत राहून या राज्याची आणि या देशाची जी सत्ता आहे ती हस्तगत करण्यासाठी महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा चालू आहे आणि त्या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं अमरावतीमध्ये माननीय जयंत पाटील साहेब, भुजबळ साहेब, अजितदादा पवार साहेब व धनंजय मुंडे हे सर्व नेते 6 तारखेला येणार आहे. 6 तारखेला 1 वाजता पहिली सभा परतवाडा येथे होणार आहे व दुसरी दुपारी 5 वाजता अमरावतीच्या नेहरू ग्राउंडवर, अमरावती शहरामध्ये नेहरू ग्राउंडवर दुसरी सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये सरकारचं जे अपयश आहे ते अपयश या जनतेसमोर, अमरावतीच्या सर्व लोकांसमोर ते मांडणार आहे. त्याकरता आज ही पत्रकार परिषद बोलावली होती की लोकांपर्यंत आमच्या सभेचं नियोजन काय आहे, कशासाठी ही यात्रा येणार आहे, हे या निमित्तानं आज पत्रकार परिषद बोलावली. भाऊ, लोकसभेच्या येणाऱ्या लोकसभा इलेक्शन आहे त्यामध्ये आपला राष्ट्रवादीचा उमेदवार कोण राहील, काय सांगू शकाल? राष्ट्रवादीचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. राष्ट्रवादीचा उमेदवार पार्टी जो काही उमेदवार पार्टी देईल त्या उमेदवारासोबत आमच्या जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते सोबत राहील. अजून उमेदवार निश्चित झालेला नाही. तरी काही नावे आले असेल? हां, नावं पक्षाकडे आलेले आहे. त्यात दिनेश बुब यांचं नाव आहे आणि एक इंगळे म्हणून नाव आहे. 2 नावं पक्षाकडे आलेले आहे. आता त्यापैकी निर्णय पार्टीला घ्यायचा आहे. पार्टी जो उमेदवार देईल त्या उमेदवारासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते राहू.